आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात रिचापाडा ते मध्य प्रदेशातील आंबापाणी गावांना जोडणाऱ्या नव्याने बांधलेल्या पुलाचा भराव पहिल्याच मुसळधार पावसात वाहून गेल्याने बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवघ्या काही महिन्यांभरापूर्वीच पूर्ण झालेल्या या पुलाचा भराव कोसळल्याने दोन्ही राज्यातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. या प्रकरणी शिरपूरचे भाजप आमदार काशीराम पावरा यांना विचारले असता त्यांनी अतिवृष्टीमुळे भराव वाहून गेल्याचे सांगितले. मात्र या कामात जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी, संबंधित यंत्रणा किंवा ठेकेदार यांची कुचराई अथवा निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे चौकशीत आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान पुलाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत स्थानिक नागरिकांनीही गंभीर प्रश्न उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. चौकशीत नेमके काय निष्पन्न होते आणि दोषींवर कोणती कारवाई होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी अजिम शेख आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, शिरपूर. पूरा रोड जो पानी है ना नाला पूरा साफ है जो रोड, हमारा रास्ता जो खराब है जो पूरा। ये रास्ता कहाँ से कहाँ जाने वाला था? जो सिरपुर जाता है तथा तो मध्य प्रदेश। फिर अभी तुम्हारी मांगते हैं अभी बनावायचे ते तुम्हाला पडासनेर एरियामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे त्या पुलाचा भराव वाहून गेलेला आहे आणि त्या कामामध्ये जर बांधकाम विभागाने कमजोरपणा केला असेल तर त्याच्यावर कारवाई होईल. नाही चुकीचं काम केलं असेल तर कारवाई करायला लावणारच आम्ही त्यांना. परंतु अतिवृष्टीमुळे काही गोष्टी झाल्या असेल ते बघावं लागेल. परंतु बांधकाम विभागाने कुचराई केली असेल तर आम्ही त्यांना सोडणार नाही. अतिवृष्टी जर झाली समजा तर त्याच्यामध्ये खूपच पाऊस पडला तर बंधारा बांधलेला असता तर तो तुटून जातो. त्यामुळे हे जर मोरे आपलं पूल बांधलं असेल आणि त्याच्यामध्ये भराव भरला असेल, भराव वाहून गेला असेल समजा, पण तरी बांधकाम विभागाने जर कुचराई केली असेल तर त्याच्यावर कारवाई झाली.